नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि या सगळ्या गोड कलाकारांचं रत्न मराठी मीडियावर पुन्हा स्वागत. आत्ताच आपण भेटलो होतो. आणि मर्दिनी हा सिनेमा आपल्या भेटीस येतो आहे 3 जुलैपासून. आणि इतकी भरीव कास्ट आहे, इतके सुंदर चेहरे आहेत त्या सिनेमामध्ये, आणि ज्या पद्धतीने अख्खं सगळं प्रमोशन सुरू आहे तेही खूप आशावादी आहे. लोक अभिप्राय देत आहेत, खूप उत्तम अभिप्राय देत आहेत त्याच्यावरती, त्यांनाही ते आवडतं आहे. इतकं सगळं सुंदर सुरू असताना तुमच्यापर्यंत ज्या प्रतिक्रिया पोहोचत आहेत, अभिप्राय पोहोचत आहेत, इथून आपण सुरुवात करूया. मला वाटतं काय अभिप्राय तुम्हाला आत्तापर्यंत सोशल मीडिया थ्रू किंवा तुमच्या इंडस्ट्रीतल्या मित्रांकडून आलेले आहेत, तिथून आपण सुरुवात करू. दोन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे अर्थात एकंदरीत पॉझिटिव्ह आहे, पण एकतर म्हणजे सगळ्यांचाच अभिप्राय असा आहे की आईचं नाव जे नावांमध्ये वापरलं आहे ते, आणि दुसरं म्हणजे प्रार्थनाचा कम्प्लिटली एक वेगळा अवतार, की आजपर्यंत कधी न बघितलेली प्रार्थना अशा अवतारात दिसते. सो हे दोन, आणि पीपल आर व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट. सो आम्हालाही खूप पॉझिटिव्ह आणि छान वाटतं आहे. आता 3 जुलैला प्रेक्षकांचं काय वर्डिक्ट आहे ते कळेलच. निश्चितच. मला कलाकारांना निश्चित हे विचारायला आवडेल की सिनेमाने तुमची निवड केली की तुम्ही सिनेमाला निवडले, काय? एक मिनिट, प्रतिक्रिया वाचून दाखवतो. इथे एक नवीन सुरुवात बघायला मिळत आहे. सर्व नावांमध्ये वडिलांच्या ऐवजी आईचं नाव आहे. छान सुरुवात केली आहे. वा श्रेयस, खूप भारी. आय एम प्राऊड ऑफ यू. मोठा फॅन आहे मी. खूप प्रगती होऊ दे. खूप श्रेयस, प्रार्थना, मायरा, मी नक्की मूवी बघणार. मायरा शाईन्स इन मर्दिनी, विशिंग द एंटायर टीम ग्रेट सक्सेस. अशा इतकं प्रेमाने सगळे असं लिहितात. डायरेक्ट वाचलं मी आता. यूट्यूबवर जे आहे ते वाचलंय, मनाने नाही घडवलंय. नाही, मीही का हा प्रश्न विचारतोय, कारण चांगले कमेंट्स करणारी लोक सुद्धा आहेत. भाई, चांगले कॉमेंट्स करणारे लोक नसते आणि चांगलं बघणारी माणसं नसती तर जानेवारीपासून जो असा जबरदस्त असा सोन्याचे सुगीचे दिवस म्हणावे तसे मराठी चित्रपटाला आलेच नसते. 200 कोटीच्या पार गेलो आहे आपण, आणि वेगवेगळ्या जॉनरचे वेगवेगळे सिनेमे आहेत. मॅडमचे 2 सिनेमे येऊन गेले, सरांचा एक येऊन गेला, माझे छोट्या छोट्या भूमिका असलेले आणि मुख्य भूमिका असलेले येऊन गेले. प्रत्येक वेगळ्या चित्रपटाला प्रतिसाद आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे प्रेक्षक येत आहेत. ही सगळ्यात जबरदस्त गोष्ट आहे. त्यामुळे फक्त कमेंट करणारे नाही आहेत, यूट्यूबवर फुकटचं बघून जाणारे प्रेक्षक पण आहेत. निश्चितच. हां सर, तुम्हाला पहिला तो चालेल. सिनेमाने तुमची निवड केली की तुम्ही सिनेमाला निवड? सिनेमाची निवड म्हणजे सिनेमात माझी निवड कशी झाली? सिनेमाने तुझी निवड केली की तू सिनेमाची निवड? सिनेमाची निवड श्रेयस तळपदेंनी केली. श्रेयस तळपदेंनी दिग्दर्शकाची निवड केली. श्रेयस तळपदेंची निवड दीप्ती तळपदेंनी केली सुरुवातीला. मग दीप्ती तळपदेंची निर्माती म्हणून निवड सुभाष घईजे साहेबांनी केली होती. मग दीप्ती तळपदेची त्यानिमित्ताने निर्मात्या झाल्या. मग श्रेयसजी तळपदे यांनी एकानंतर एक वेगवेगळ्या चित्रपटांची निवड केली. मग त्यानंतर मर्दिनीसारख्या चित्रपटाची निवड त्यांनी केली. ती निवड केल्यानंतर स्टोरी आणि सगळं बघितल्यानंतर त्यांना वाटलं की अच्छा, यासाठी मर्दिनी म्हणून या योग्य आहेत. 2 इन्स्पेक्टरच्या भूमिका आहेत, दोन्ही चांगल्या आहेत. तर वेगवेगळ्या भूमिका यासाठी अभिजित खांडकेकर आणि जितेंद्र जोशी यांची निवड पण त्यांनी, आणि नियतीने आमच्या दोघांची मित्र म्हणून निवड केली. आमचा वाढदिवसाची निवड निवड म्हणजे आमची याची आईवडील वेगळे, माझे आईवडील वेगळे, पण बरोबर हा थोडासा मोठा आहे माझ्यापेक्षा वयाने, पण बरोबर 27 जानेवारीला ती निवडसुद्धा कशी काय असं अशी गमतीशीर निवड आहे. एकच वाढदिवस दोघांचा, आणि एकच वाढदिवस, एकच दिवस, दोघांचा बर्थडे. आणि दरवर्षी जितूलाही मी विश करते, आणि एक वर्षी मी जुलैमध्येही विश केलं. तीही निवड तेव्हाच ठरलं होतं की जुलै हे आपल्यासाठी लकी आहे, कारण 3 जुलैला मर्दिनी येतोय. मर्दिनीचा वाढदिवस 3 जुलैला आहे. याची निवड पण नियतीने केली आहे की नाही? अजून एक निवड केली की म्हणजे जुलैत त्यांना असं वाटलं असेल की आपण चुकून विश केलं, पण जुलैमध्ये विश करता यावा असा माणूस पण आता त्यांनी चित्रपटात घेतलाय. त्यामुळे मी जुलैमध्येच असतो वाढदिवस माझा. तर ते पण असं उगीच नाही घडत घटना, त्या म्हणून असं आहे, बाकी काय नाही. यांची निवड म्हणूनच केली की हे असं बोलू शकतात. पण तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर, कमेंट्स खूप छान येत आहेत एकतर आम्हाला सगळीकडून. आम्ही या रूपामध्ये, म्हणजे प्रार्थना तर नाहीच नाही, मी पण अशा पोलिसाच्या भूमिकेमध्ये कधी दिसलो नाही आहे, याबद्दलही खूप बोललं जातं आहे. आईंचं नाव सगळीकडे आहे त्याबद्दल बोललं जातं आहे. माझ्या निवडीबद्दल म्हणशील तर मला खरं अनपेक्षित होतं. अजय मयेकर सरांबरोबर मी कधी काम केलं नव्हतं, श्रेयस सरांबरोबर कधी काम केलं नव्हतं, जितेंद्र आणि प्रार्थनाबरोबर कामं केली होती,
पण निवड करण्याची सुरुवात ही निर्मात्यांपासून, दिग्दर्शकांपासून होते. तर त्यांना माझं नाव सुचवावंसं वाटलं, मला बोलवावंसं वाटलं या भूमिकेसाठी. यात फार मला आनंद आणि अभिमान वाटला आणि उलट असं मोठी जबाबदारी असल्यासारखं वाटलं. कारण अजय मयेकरांसारखे इतक्या सुपरहिट मालिका देणारे दिग्दर्शक, इतके उत्तम अभिनेते, स्वतः इतके उत्तम निर्माते असलेले श्रेयस सर आणि दीप्ती मॅम यांना आपल्यावर एखाद्या गोष्टीसाठी विश्वास टाकावासा वाटतोय. तर आपल्याला अजून दडपण येतं ना एक काम करण्याचं, पण नंतर ते आलेलं दडपण त्यांनीच ते दूरही केलं इतकं छान वागून. त्यामुळे त्यांनी आणि या सिनेमानेच माझी निवड केली असं म्हणणं योग्य ठरेल. निश्चितच. प्रार्थना नाही, आणि मी- हां हां येस येस प्लीज प्लीज बोला बोला. नाही, मी माझ्या ऑलमोस्ट सगळ्याच इंटरव्ह्यूमध्ये नेहमीच असं म्हणते की ना, मला कधी ॲक्टिंग करायची नव्हती, मला ॲक्टर व्हायचं नव्हतं, माझ्या नशिबात लिहिलं होतं म्हणून मी आहे. सो मला असं वाटतं आजवर मी चित्रपट निवडलेला नाही आणि चित्रपटानेच मला निवडलेलं आहे. आणि म्हणून सो मला असं वाटतं मर्दिनी सरांना, म्हणजे श्रेयस सरांना आणि अजय सरांना मी दिसले मर्दिनी म्हणून, तिथेच मला असं वाटलं की मला आय हॅव अचीव्ड समथिंग. आणि सो ह्या चित्रपटांनीच कम्प्लीट मला, आणि माझ्या सगळ्याच चित्रपटांनी मला असं वाटतं की मला निवडलं. मी तेवढी हेच नाही दिली, संधीच नाही दिली की हा चित्रपट करून नाही, जे आलं ते चांगलं करायचा प्रयत्न केला. आणि असा सिनेमा येणं हे मला असं वाटतं एक ॲक्टर म्हणून आपण खूप म्हणजे नेहमीच मागत असतो देवाकडे की कुठेतरी एक असा सिनेमा होते, कुठेतरी एक असा सिनेमा होते की ज्याच्यात प्रार्थना बेहरे इन अँड ॲज असं दिसेल. आणि तसं दिसणं, पोस्टरवर येणं, काय ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट असते. केंद्रस्थानी असलेली तुमची भूमिका आहे. आणि आपल्याकडे जो इतिहास आहे, आपण 3.5 शक्तिपीठांच्या देवीची महाराष्ट्रामध्ये आपण पूजा करतो, त्यांचाही आपल्याकडे खूप मोठा इतिहास आपण वाचतो, पाहतो. आख्यायिकांमधून आपण त्यांचं जे काही त्यांनी केलेलं आहे आतापर्यंत ते पाहत आलेलं. परंतु मला वाटतं की या आधुनिक काळातल्या ज्या खऱ्या शक्तिपीठं आहेत तर ते जिजाऊ आहे, सावित्री आहे, रमाई आहे. करेक्ट. आणि मला वाटतं आज या शक्तिपीठांची आपल्याला कडून आदर्श घेण्याची गरज आहे. आणि इतक्या सगळ्या महिला वर्गांचा तुम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपात तुम्ही काम करताय. काय वाटतं साधारण, काय आहेत भावना त्या? नाही, जसं तू म्हणाला मर्दिनी, मुळात ह्या चित्रपटाचं नाव तर मर्दिनी ही देवी आहे, एक मर्दिनी ही शक्ती आहे. आणि ना ही प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. फक्त आपण काय म्हणतो की ती बाहेर नाही आली का, त्याची वाट बघू नका की त्यांच्यातली ती शक्ती बाहेर येईल आणि ती मर्दिनी म्हणून तुमच्या समोर येईल. इतकं तिला डिवचू नका, इतका तिला त्रास देऊ नका, इतकी तिची क्षमता बघू नका. तर प्रत्येक स्त्रीमध्ये आहे मर्दिनी ही शक्ती. आणि मर्दिनी ही एक आई पण आहे. सो एक आईमधली शक्ती, जेव्हा साधारण दिसणारी ती स्त्री, साधारण घर चालवणारी, स्वतःच्या मुलाला, परिवाराला सांभाळणारी ती स्त्री, असं काय घडतं तिच्या आयुष्यात की तिला मर्दिनीचं रूप घ्यावं लागतं. हा सिनेमा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही प्रत्येक महिलाची फिल्म, प्रत्येक स्त्रीची ही भावना आहे. निश्चितच. आणि आवर्जून मला हे विचारावंसं वाटेल की मर्दिनी हा सिनेमा एकंदरीत तुम्ही ज्या पद्धतीने लोकांसमोर आणताय, प्रमोशनल तुमचे स्ट्रॅटेजीज असेल, म्हणजे निर्मात्यांनी ज्या पद्धतीने एकंदरीत प्रमोशनवरती लक्ष दिलेलं आहे, विशेष करून सोशल मीडिया थ्रू असेल किंवा तुम्ही एकंदरीत ग्राउंड प्रमोशनवरती ज्या भर दिलेली आहे, आज मराठी सिनेमा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचे खूप वेगवेगळे स्थित्यंतर आपण बघितलेले आहेत. म्हणजे अगदी पोस्टरपासून प्रमोशन करणं असेल तर आज सोशल मीडियावरती एक रीलमधून सुद्धा प्रमोशन मराठी सिनेमाचं होतं आहे, का आज नाटकांचं सुद्धा होतं आहे. हे जे स्थित्यंतर आपण मराठी सिनेमाच्या प्रमोशनच्या बाबतीत बघितलेले आहेत, हे प्रमोशनची स्ट्रॅटेजी किंवा प्रमोशनचे जे सगळे ॲक्टिव्हिटीज आहेत, कलाकार म्हणून तुम्ही किती एन्जॉय करता की टाळाटाळ करता साधारण काय? मला असं वाटतं की जेव्हा माझा पहिला विचार हा असतो की जेव्हा एखादा निर्माता स्वतःच्या पदरचे पैसे टाकतो आणि ते पैसे कुठे टाकतो, तर कोणीतरी एका लेखकानं काही महिने, काही वर्ष मेहनत करून ती संहिता तयार केलेली असते. मग दिग्दर्शक, मग तंत्रज्ञ, ते सगळे जाऊन तो सगळा डोलारा उभं करतात. तेच कल्पनेतली कथा प्रत्यक्षात आणण्यासाठी अभिनेते जीव तोडून मेहनत करतात. असंख्य तंत्रज्ञ असतात, ते सुद्धा मेहनत करतात. इतकं सगळं झाल्यानंतर मग सरतेशेवटी काय असतं की तो चित्रपट पोहोचावा, ती भावना पोहोचावी. त्यानिमित्ताने जर एखादा चांगला निर्माता असेल, जो की मोजकं काम करत असेल, आवडेल तेच काम करत असेल, तर मग म्हणजे कुठल्याही निर्मात्याचे पैसे परत मिळावेत आणि मग त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त पोचण्याचा प्रयत्न करता. त्यात पुन्हा आज काय झालं आहे की पूर्वीच्या काळी बघ मित्रा, एकतर सर्वप्रथम तुझं फार अभिनंदन की तू
आजवर कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये कोणीही न वापरलेलं वाक्य तू वापरलं तर इतकं महत्त्वाचं वाक्य वापरलं 3.5 शक्तिपीठं आणि ज्यांची नावं तू घेतलीस मित्रा, तर ते म्हणजे त्याला कुर्निसा, तुझ्या विचारांना सलाम. आपण हे जेव्हा काम करतो, हे काम करत असताना पूर्वीच्या काळी जेव्हा जुनी आणि जाणती माणसं होती तेव्हा मनोरंजनाची फार साधनं नव्हती. नाटक होतं, सिनेमा होता आणि दूरचित्रवाणी नंतर आलं, परंतु रेडिओ हे एक माध्यम होतं. तेव्हा एखादं शहरामध्ये 1-2 पोस्टर लागायची, पेंटिंग केलेली, तेवढं सुद्धा पुरायचं. लोक स्वतःहून जात होते की नवीन कुठला चित्रपट आला. लोकांसाठी तो सोहळा होता. हळूहळू त्यामध्ये त्यांचं लक्ष वेधून घेईल अशी अनेक बाकीच्या गोष्टी तयार झाल्या. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे चॅनल्स आले, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आल्या आणि मग पार ते मनोरंजनाचं साधन जे आहे ते त्या मोबाईलमधल्या 15 सेकंदाच्या रीलपर्यंत येऊन ठेपलं. तर आत्ताचं सगळ्यात मोठं मला वाटतं की चॅलेंज असं आहे की तुम्हाला याच्यातनं परत एकदा त्या मोठ्या पडद्याकडे कसं आणता येईल. आणि मग त्यासाठी जर त्यांचं लक्ष इथे असेल जास्त, तर आम्ही इथे येऊन सांगू की ऐका, आता याच्यापेक्षा मोठं काहीतरी तिथे येतं आहे. आणि मग जेव्हा तो विषय त्यांना असं वाटेल की तो याच्यात मावणार नाही, तो इथे जाऊनच पाहावा लागेल, तेव्हा ते येतील. आणि हे पोचवण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्या, वेगवेगळे मार्ग. कारण शेवटी तुम्ही कितीही नाही म्हटलं, ही एक भावना आहे, मनोरंजन आहे, सगळं बरोबर आहे. पण त्याला शेवटी एक कविता लिहायला एक कागद, एक डोकं आणि एक पेन लागतं. पण ती कविता त्याच्यावर स्फुरून एखादा चित्रपट जर करायचा झाला तर त्याला मजबूत पैसे लागतात. आणि मग ते पैसे त्या निर्मात्याचे असतात, ते परत मिळवून देण्याची जबाबदारी ही त्या निर्मात्याबरोबरच त्याच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांची सुद्धा तेवढीच असते. आणि म्हणून त्या कलाकारांनी येऊन जे जमेल, जे शोभेल त्या चित्रपटासाठी आणि त्याची बूज राखत ते काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणूनच आम्ही ते सगळं करतो आहे. आणि कधी प्रसंगी असा विचार असतो की आता माझा याच्या आधीचा तुंबाडची मंजुळा चित्रपट येऊन गेला, पण आमच्या ज्या प्रज्ञाताई आहेत, ज्या श्रेयसजींच्या ॲम्ब्युलन्ससाठी काम करतायत आत्ता, पण त्यांनी माझा एक इंटरव्ह्यू टाइम्स ऑफ इंडियाकडे छापून आणला, ज्याच्यामध्ये माझ्या बंदर चित्रपटाबद्दल आणि तुंबाडच्या मंजुळाबद्दल बोलणं चाललेलं होतं. सो प्रमोशन हे फक्त आत्ता मर्दिनीचंच नाही आहे. मी तुंबाडची मंजुळा जिथे ते हाऊसफुल तिथे जाऊन पण सांगतो आहे मर्दिनी येतो. आणि मर्दिनीच्या रूपानं आम्ही हे सांगू इच्छितो की इथून पुढेही मराठी चित्रपट येत आहेत. मर्दिनीच्या रूपातनं मी सगळ्यांच्या वतीने, प्रवीण तरडेच्या वतीने, श्रेयस तळपदेच्या वतीने, मी भवेश जानवलेकरांच्या वतीने, मी सगळ्या लोकांच्या वतीने हे सांगू इच्छितो, रितेश देशमुखांच्या वतीने, की हे जी मोठी मोठी माणसं त्या इथे बसलेली आहेत त्यांना हे कळू देत की मराठी चित्रपटसुद्धा मोठा आहे आणि आम्ही आणखी मोठा करत जाऊ. तुम्हाला पर्याय उरणार नाही मराठी चित्रपट पाहिल्याशिवाय आणि तुमच्या OTTवर दाखवल्याशिवाय. आणि याला हे मी आवाहन करू शकतो, पण त्या आपण प्रार्थना केली पण देवच प्रसन्न नाही झाला तर उपयोग काय. हे आवाहन आहे, या आवाहनाला लोक प्रतिसाद देत आहेत आणि म्हणून आज जे काही चित्र पाहतोय ते आपण पाहतोय. म्हणून मग अशा निर्मात्याला एक धैर्य येतं की पहिला पिक्चर किती साली केला? 2008 पासून ते आत्ता, म्हणजे जवळपास 9 वर्ष झाली. 9 वर्षानंतर हा 4था चित्रपट येतो. हां 2008 19 पहिला 2008, त्याच्यानंतर पोस्टर बॉय 2014, मग बाजी 15, त्याच्यानंतर हिंदी 17 आणि नाव 9 years. आमिर खानपेक्षाही जास्त चोखंदळ असलेले हे निर्माते ते तरी 2-3 वर्षात एखादा करतात. मला वाटतं दिलीप कुमार त्यांनी एवढे चित्रपट केले. तर सांगायचा मुद्दा असा की मग असा चोखंदळ निर्माता, अशी निर्माती ते धारिष्ट दाखवतात आणि मग त्याचा परिणाम आता लोकांना दिसेलच. निश्चितच. परंतु अशा निर्मात्यांना आपल्या कथेला किंवा एकंदरीत एखाद्या गोष्टीला आकर्षित करण्याचं जे बळ आहे ते दिग्दर्शक आणि लेखक जे आपले अजय मयेकर सर जे आहेत त्यांच्यामध्ये आहे. मग तुम्हाला असं या संकल्पनेत किंवा एकंदरीत या गोष्टीमध्ये, कथानकामध्ये अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला भावल्यात ज्यामुळे तुम्हाला हा सिनेमा प्रोड्यूस करावासा वाटला? आणि दुसरी गोष्ट, आत्ता ज्या पद्धतीचे सिनेमे येत आहेत, जे कथानकं आपल्या समोर येत आहेत, मराठी विशेष करून मराठी सिनेसृष्टीमध्ये, आत्ता विषयांची जी कात आहे ती बदलती आहे. म्हणजे
आपला मराठी सिनेमा हा कात टाकतोय का विषयांच्या बाबतीत, कॉन्टेंटच्या बाबतीत काय वाटते निर्माते म्हणून? मराठी सिनेमा विषयांच्या बाबतीत कधीच मागे पडलेला नाही आहे. म्हणजे मराठी सिनेमा जर कुठल्या गोष्टीसाठी ओळखला गेला आहे तर तो कॉन्टेंटसाठी ओळखला गेला आहे. म्हणजे आज बाकीच्या इंडस्ट्रीजमधली पण लोक जेव्हा म्हणतात की अरे मराठी सिनेमा कॉन्टेंट में बहुत सॉलिड है, किंवा ये सब्जेक्ट मराठी में करना, ये मराठी में ऑडियन्स को अच्छा लगेगा, का म्हणतात? कारण मराठीमध्ये कॉन्टेंट हॅज ऑलवेज बीन द किंग. म्हणजे ऑफकोर्स आपल्याकडे मोठमोठे स्टार्स सुद्धा झाले आहेत, पण ॲट द सेम टाईम विषय वेगवेगळे आपण खूप निवडले आहेत आणि ते म्हणजे प्रचंड प्रमाणात चालले आहेत. मग ते पिंजरा असो, सिंहासन असो, श्वास असो, दुनियादारी असो, आणि म्हणजे अशी बनवाबनवी असो, धूमधडाका असो, बरेच सिनेमे, साधी माणसं असो, खूप सिनेमे वेगवेगळ्या विषयावरचे वेगवेगळे सिनेमे आपण केले आणि ते लोकांना प्रचंड आवडले आहेत. सो धाडस खूप दाखवलं आहे लोकांनी की आपण काहीतरी वेगळं करूया. आणि म्हणजे दरवेळी प्रयत्न हाच आहे की आपण आपल्या प्रेक्षकांना अजून वेगळं, अजून इंटरेस्टिंग, अजून एंटरटेनिंग काय देऊ शकतो. आपल्या नाटकांचे विषय एवढे वेगवेगळे, प्रयोगां खूप आज म्हणजे बघा आज किती वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं आली आहेत, सगळे प्रयोग चालत आहेत, कारण लोकांना एंटरटेनमेंट तर हवंच आहे ना. सो आपण अजून वेगळं काय देऊ शकतो हा एक प्रयत्न आहे. आणि मला वाटतं जे प्रमोशन आपण करतो ते इतक्याकरताच असतं की एक तर तो सिनेमा जो केला आहे, खूप आधी मी जेव्हा मराठी टेलिव्हिजन, मराठी फिल्म्स करत होतो, जेव्हा हिंदीत गेलो नव्हतो, तेव्हा एक गोष्ट खूप जाणीवपूर्वक तिकडे म्हणजे जाणवायची, ती म्हणजे अशी की एक निर्माता बिचारा त्यावेळेला काही पैसे घेऊन यायचा आणि तो प्रोडक्शन करायचा आणि मग सगळी फिल्म कंप्लीट झाल्यानंतर आता रिलीज करायची म्हणून तो रिलीज करायचा. पण जर का ती फिल्म प्रेक्षकांपर्यंत पोचलीच नाही तर कळणार कसं प्रेक्षकांना की ही फिल्म येते आणि बघायची आहे. मग ती कशी आहे, काय आहे, ही सगळी नंतरची गोष्ट. तो अजेंडा हा आहे की ती ॲटलिस्ट पोचवूया. म्हणजे या सगळ्या माध्यमांच्या थ्रू फक्त लोकांना एक अवेअर करू की एक मर्दिनी नावाचा सिनेमा येतो आहे, एक काहीतरी आईची गोष्ट आहे. ओके, आता तो कसा असेल, काय असेल, हे माउथ पब्लिसिटीनी पुढे शुक्रवारी रिलीज झाल्यावर ते कळतंच आणि ते वाऱ्यासारखं आणि आगीसारखं पसरतं. पण त्याच्या आधी जे अवेअरनेस क्रिएट करणं आहे ना, ते मला वाटतं खूप इम्पॉर्टंट आहे. आधी पोचवा तर सिनेमा, लोकांना कळू द्या की एक सिनेमा येतो आहे. मग लोक ठरवतील त्यांना कसं वाटतं आहे ते. पोस्टर बघून ठरवतील, टीजर बघून ठरवतील, ट्रेलर बघून ठरवतील, गाणं बघून ठरवतील. पण मग त्यांचे निकष करतात. आणि मला असं वाटतं बऱ्याचदा ट्रेलर बघून लोकांचं ठरलेलं असतं की हा सिनेमा आपल्याला बघायचा आहे की नाही आहे. सो आत्तापर्यंतचा फीडबॅक असा आहे की येस, लोकांना काहीतरी पॉझिटिव्ह वाटतं आहे, काहीतरी इंटरेस्टिंग वाटतं आहे. हा सिनेमा कसा असेल, आता ट्रेलर अजून बघितल्यावर ते अजून त्यांचं डिसिजन पक्कं करतील. निश्चितच. मी तुमच्याविषयी खूप उत्साही नेहमीच राहिलेलो आहे आणि मी आवर्जून तुमचं प्रत्येक मुलाखतीत मला वाटतं मी कौतुक करत असतो की तुमच्यासारख्या अभिनेत्याने संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेलासुद्धा वैकुंठ दाखवला. अशी तुमच्या अभिनयाची ताकद आहे खरं तर. आणि नेहमीच तुम्ही खूप माझ्या आता अंगावर काटा येतो आहे त्यांचं नाव घेतल्यानंतर. पण तुम्ही इतके श्रेयस्सूत आहात आपल्या कलेच्या बाबतीत, आपल्या सहकलाकारांच्या बाबतीत. आज आवर्जून कुठल्या या आजूबाजूला बसलेल्या कलाकारांपैकी तुम्हाला क्रेडिट द्यावं असं वाटतं किंवा श्रेयस्सूत व्हावं असं वाटतं? मी उत्साही यासाठी असतो कारण बघा, मी जेव्हा नवखा होतो तेव्हा माझ्याशी मैत्री करणारा जो मुलगा होता तो आज इथे बसलेला आहे. तो माझ्यापेक्षा अनुभवी तेव्हाही होता, आजही आहे. किंवा मी जेव्हा थोडंफार काम करू लागलो तेव्हा मला एक रेडिओ जॉकी होता, त्यांनी मला फोन केला होता की मला या क्षेत्रात जायचं आहे. मग मी त्याला त्यावेळेला काय बोललो असेल नसेल मला आठवत नाही, पण आज तो स्वतः एक प्रतिथयश उत्तम सूत्रसंचालक आहे, उत्तम अभिनेता आहे, एक उत्तम अत्यंत चांगला नागरिक आहे, जागरूक नागरिक आहे. आज जिचे सिनेमे पाहत मी बघितलं की अच्छा, एक अतिशय सुंदर पिटपिट्या डोळ्यांची छान चुणचुणीत मुलगी ती काम करते आणि अचानकपणे ती जेव्हा अशा एका चित्रपटातून फार वेगळ्या पद्धतीनं समोर येते लोकांच्या आणि जे काही येते प्राणपणाने, तिचं गुडघा तुटलेला आहे, तिचं काय ऑपरेशन झालेलं आहे, काय झालेलं आहे, हे सगळं असताना देखील ती म्हणजे सांगायचा मुद्दा असा की ती त्या म्हणजे लोकांना खाली स्क्रोल नाही ना चालत की आता ह्या सीनला यांचं ऑपरेशन झालेलं होतं
किंवा या सीनला त्यांची झोप झालेली नव्हती, त्यांची गाडी चुकली, ते उशिरा आले तरीसुद्धा ते चांगला सीन करतायत. रात्री उशिरा सोडलं होतं, घरी उशिरा पोचले ट्रॅफिकमुळे, पण सकाळी परत 6 वाजता निघून ते आले आणि हा सीन पुढचा. असं खाली चालत नाही. लोक पाहतात, माणसं ते करत असतात, अनेक गोष्टी असतात. वडिलांच्या निधनानंतर काम करणं परत एकदा त्या हिरिरीनं उभं राहणं, की जणू आज ते असते तर त्यांनी पाहिलं असतं तर त्यांना किती आनंद झाला असता. हेच घेऊन आपण जगतो ना. किंवा आता हिच्याबद्दल काय आमच्या म्हणजे काय बोलावं आता, ती कोण आहे, ती डॉक्टर आहे का, ती ज्योतिषी आहे का, तिला आधी काय कळतं का, ती म्हणजे प्रेमानं सतत चिडणारी, ओरडणारी, आम्हाला काहीही बोलणारी, म्हणजे ज्याची मुभा भले या येऊन गेल्या आयुष्यात त्यांचं नाही ऐकलं मला, पण मॅम हे काय करतोयस तू, बस इकडे, असंही करते. आणि अगं हे कुठले शूज आहेत गं, अरे हे ना या कंपनीचं, अच्छा बरे आहेत का, हो. शूटिंग संपेपर्यंत प्रत्येकाला मिळणार नाही तर पुढच्या वेळेला नाही, तुम्ही हे कुठले शूज, शूटिंग संपेपर्यंत तसे शूज मला नंबर किती आहे आणि हे सगळं आलेले असतात. याच्याविषयी काय बोलावं, याच्याविषयी अनेक समीक्षकांनी बोलून ठेवलेले आहे. अनेक दिग्दर्शक जे आहेत, रोहित शेट्टीसारखे, ते पुन्हा त्याला रिपीट करतात. ते काय उगाच येडे आहेत का रिपीट करायला, या किंवा अजय देवगणसारखा एक माणूस, आपल्या अक्षय कुमार सारखे हे सुपरस्टार लोक, त्यांच्याबरोबर राहून याला पुन्हा आणि तर ही सगळीच मस्त माणसं आहेत. आणि मी खरं सांगू का, आपल्या महाराष्ट्रानेच आपल्याला शिकवलं जे उत्तम उदात्त ते लोकांशी सांगावे. आत्ता तुम्ही एक ओळ बोललात, मी तुम्हाला कसं सांगू की मला काय माझ्या मनात आलं, तर आपण हे सगळे आपण आपला व्यासंग आपल्या अंगामध्ये फक्त आपल्या आईवडिलांचं रक्त नाही आहे. या मातीमध्ये ज्या शौर्याची गाथा ज्यांनी पेरली, साहित्य ज्यांनी पेरलं, संगीत ज्यांनी पेरलं, ते ऐकत ते अध्यात्म ज्यांनी पेरलं, ते ऐकत, ते अनुभवत, सांगोवांगी मौखिक परंपरेतनं, वाचनातनं आलेलं आपण ते सगळं बाणवतो आपल्या अंगी, नाही का. आणि मग ते जर आपल्या कामातनं दिसलं, पण तरी तुम्हाला अत्यंत प्रेमानं आणि आदरानं सांगतो की तुम्ही जे तुकोबांचं नाव घेतलं आणि वैकुंठगमन किंवा तुम्ही जे सांगितलं ते जर प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी नसते आणि त्यांच्यावर परत ते निर्माण करणारा संजय छाबरे नावाचा माणूस नसता, तर ते नसतं दिसलं साहेब आपल्याला. दासू वैद्य ज्यांनी ते गाणं लिहिलं, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचारांची कळ तुका खोलं पसरवतो, पुन्हा उगवतो, सांगू ना उरतो तुकाराम. आता हे या माणसांमुळे ते होतं. इथे कोणीतरी मर्दिनी सारख्या चित्रपटाच्या इथे एक महाबळेश्वर नार्वेकर इथेच याच ठिकाणी अत्यंत हिरिरीनं सगळं ऐकवत असतो, तुम्हाला जणू तलवारच घेऊन उभा आहे, लढाईच चालू आहे, अशा पद्धतीने तो सगळे संवाद तुम्हाला ऐकवतो. आणि मग त्याची ऊर्जा बघून लक्षात येतं की अरे हा याचा पहिला दुसरा चित्रपट आहे. त्याच्या डोळ्यामध्ये अभिजित, प्रार्थना, जितेंद्र बोलतील हे असे बोला बरे का माझे संवाद, असं स्वप्न आहे. मग त्याच्या स्वप्नाचे आपण उत्तराधिकारी आहोत. त्याचं स्वप्न घेऊन जाणारे आपण ते रिलेमधले धावणारे, की त्याचा झेंडा घेऊन आम्ही धावतो आहे. तर ती जी भावना आहे ती एकोप्याची भावना आहे. एका माणसाने कधीच काही घडत नाही, ती सांघिकच कामगिरी आहे. त्यामुळेच नाही का. हां, काय बोलायचं मला बोलावं असं वाटतं, जितू सर इतकं कौतुक करतायत ना, खरं तर त्यांचं कौतुक आहे. म्हणजे आज जसं तू म्हणालं ते ज्या पद्धतीचे ॲक्टर आहेत आणि ज्या पद्धतीने काम करतात, त्याच्यानंतर तुम्ही केवढं भरभरून बोलताय आमच्याबद्दल. तर असं वाटतं की म्हणजे तू जसं ह्याच्या आधी एक प्रश्न विचारला होता बघ की तुम्ही आता प्रमोशन करताना काय मजा येते का काय, तर आहे ना, आम्ही जेव्हा ॲक्टिंग म्हणजे जेव्हा काम करत असतो ना, तेव्हा आम्ही एकमेकांना त्या प्रोफेशन म्हणजे ॲक्टर म्हणून मी ओळखते अभिजितला, जितू सरांना एक प्रोड्युसर म्हणून, मॅमला एक प्रोड्युसर म्हणून मला माहिती आहे, डिरेक्टर सरांना म्हणजे अजय सरांना मी एक डिरेक्टर म्हणून कसे आहेत ते ओळखलं. पण खरे ते माणूस म्हणून कसे आहेत ना, ते आम्ही प्रमोशन थ्रू ओळखतो. आणि जेव्हा आम्ही प्रमोशनमध्ये एकमेकांना भेटतो, त्यांचे विचार जेव्हा आमच्यापर्यंत पोहोचतात, तेव्हा असं कळतं अरे बापरे, हे माहितीच नव्हतं आम्हाला. तर मला असं वाटतं ना, तसं ॲक्टर म्हणून ते किती ग्रेट आहेत हे आम्हाला म्हणजे पाहिलंच होतं काम म्हणून, पण माणूस म्हणून किती ग्रेट आहे ना हे आज त्यांच्या इंटरव्ह्यूजमध्ये वेन ही स्पीक्स ना ते कळतं. ग्रेट वगैरे नाही, अजून प्रवास चालू आहे. ते मला असं वाटतं आता हे संपता कोणीतरी मध्येच येतील किरण शांताराम, जीवन गौरव. नको अजून थांब, खूप वेळ आहे आपल्याला, खूप अजून मर्दिनीसाठी घ्यायचे आहेत अवॉर्ड्स आणि सगळं. मला असं वाटलं की हे सांगायला हवं ना, आमचं एवढं कौतुक करतात म्हटल्यावर.
पण कौतुक हे आणि काय आहे ना का नाही चांग तुम्हाला काय ते ताई डाएट फ्रेंडली काय होतात तर स्लिम ट्रिम काय तुम्ही खाणार रात्री विचार लीन मील कंपनी. हां त्यांचं कशाला आपण जाहिरात करायची ते आपल्या फुकट येतं का सॉरी त्या टूक टूक करा मध्ये हां तर त्या कंपनी रात्री आम्हाला विचारतायत काय खाणार मग हे खाणार का ते खाणार मग कोणीतरी म्हणतं हे खाणार आम्ही म्हणतो मला खरं तर दोन्ही चालेल दोन्ही गोष्टी येत आहेत नशीब मी लग्नाच्या वयाचा मुलगा नाही ही माझी आई नाही नाहीतर कुठली मुलगी आवडली तुला ही कही बाळा 2 लग्न करा असं म्हणाली असते दोन लग्न नाही असं गमतीचा भाग सोडा पण सगळे एकमेकांमध्ये असे मिळून मिसळून आहेत तुम्ही आम्हाला नियती निवडत असते हो योग असतात म्हणून तर कोण कुठे भेटलेला कुठे काय जुलै महिन्याची मजा करता करता जुलै महिन्यातला जन्म आणि काय जग फार छोटं आहे आणि मस्त आहे मजेशीर आहे. निश्चितच मला आवर्जून थोडंसं भूमिकांविषयी मी म्हटलं ते पण बोलूया नाही पण तुम्ही आत्तापर्यंत मुलाखतींमध्ये स्वतःच्या भूमिकेविषयी सांगितलं असेल मला हे आवर्जून विचारायचं आहे की आपल्या सहकाऱ्यांपैकी तुम्हाला दुसऱ्या कोणाच्या भूमिकेविषयी बोलायला आवडेल कारण तुम्ही स्वतः सेटवरती एकमेकांच्या भूमिका साकारताना पाहिलेलं आहे तर तुम्हाला कोणाच्या भूमिकेविषयी प्रार्थनेत बळ असतं. मला आमच्या म्हणजे जरी मर्दिनीत पोस्टर माझं असेल जरी मी दिसत असली तरी आम्ही सगळे काम करत असलो तरी आमच्या ह्या सिनेमाच्या मर्दिनीबद्दल बोलावं असं वाटतं मला आणि त्या खरंच मर्दिनी आहे कारण आम्ही जेव्हा मी आणि श्रेयस सरांनी जेव्हा एकत्र आम्ही काम करायचो तेव्हा श्रेयस सर मला ॲक्टर म्हणून माणूस म्हणून कळले कसे होते आणि तेव्हा दीप्ती मॅम सेटवर यायच्या तर मला नेहमी असं वाटायचं ते खूप स्ट्रिक्ट आहेत म्हणजे अशा आणि ऑफकोर्स प्रोड्युसर म्हणून मी त्यांना अदरवाईज बघितलं होतं आणि मी त्यांना सांगितलं पण होतं मी तुमच्या पोस्टर बॉईजच्या ऑडिशनला आले होते तुमच्या ऑफिसमध्ये आणि तेव्हा दीप्ती मॅम सो तेव्हापासून मी त्यांना बघितलं आहे सो मला तसे खूप स्ट्रिक्ट वाटायच्या पण जेव्हा मी काम करायला लागले या फिल्ममध्ये तेव्हा मला कळलं खरे प्रोड्युसर म्हणून स्ट्रिक्ट ते आहेत श्रेयस सर खूप जास्त स्ट्रिक्ट आहेत आणि लाड आमचे केलेत ते दीप्ती मॅमने केलेत आणि एवढे लाड केलेत वेळ आला तेव्हा त्यांना माझ्यावर मला नाही वाटत आमच्या ॲक्टरवर कधी त्या चिडल्या असतील पण वेळ आला तर त्या एक प्रोड्युसर म्हणून चिडल्या पण आहे त्यांना जर पटलं नाही ते तर तिथे बोलल्या पण आहेत आणि जिथे हवं तिथे त्यांनी इतकं प्रेम केलेलं आहे तो मला असं वाटतं की मला का त्यांचं कौतुक करावं असं वाटतं कारण आत्ताच एक फिल्म आम्ही माझ्या नवऱ्याने प्रोड्यूस केली होती आणि मला जेव्हा प्रोड्युसर म्हणून असा प्रश्न विचारायचे की अरे आता तू ह्या क्षेत्रात आली तर मला असं वाटायचं की नाही मी एक ॲक्टर आहे मला तेच जमतं एक प्रोड्युसर म्हणून मला नाही इवन सेटवर पण कधी नाही वावरता यायचं पण मला कौतुक करावं असं वाटतं की हे सगळं कसं मस्त त्या सगळं जुळवून आणलं जसं आत्ता जितू सर म्हणाले की आज काय खायला हवं आहे तर हे नाही हे पण आणलं हे लाड करणं हे सुचणं आणि हे करणं हे खरं तर खूप अवघड आहे आणि हे त्यांना जमतं नाही ट्रस्ट मी कारण मी पण हे केलेलं आहे आणि जे मला नाही जमलं असं मला वाटलं तर मला खरंच त्यामुळे दीप्ती मॅमचं खरंच खूप त्या मर्दिनी आहेत खरं निश्चितच मला वाटतं शिवशक्तीच्या रूपाने त्यांनी आपल्याला प्रोड्युसर्स लाभलेले आहेत एक दाम्पत्य भूमिकांबद्दल बोलायचं झालं तर जितेंद्र जोशी उत्तम अभिनेते आहेत त्यामुळे तुम्ही टीझरमध्ये ट्रेलरमध्ये जे काही त्यांची झलक पाहिली असेल त्यापेक्षा वेगळं त्यांनी काढायचा प्रयत्न केला आहे हे तुम्हाला एव्हाना लक्षात आलंच असेल. दीप्ती मॅम श्रेयस सरांबद्दलही बोलणं झालं मी प्रार्थनाबद्दल बोलेन. आत्तापर्यंत वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपण तिला पाहिलं आहे. ग सूनबाईमध्ये एक वेगळीच सून तिने साकारली. केदार शिंदे सरांच्या दिग्दर्शनाखाली तिने फार उत्तम काम केलं तो चित्रपटही उत्तम चालला. आम्ही एक चित्रपट आत्ता सखी ग साजणी केला त्याच्यामध्ये एक डॉक्टर तिने साकारली की जी आयुष्यात फार एन्जॉय न करणारी आहे आणि त्यानंतर मर्दिनीसारखी एखादी भूमिका ज्याच्यामध्ये तुम्ही टीझर ट्रेलरमध्ये तिचं ते रूप जेव्हा बघता तेव्हा असं होतं की बापरे ही इतकी छान पेटीट दिसणारी स्त्री इतकं रूप धारण करणे इतपत तिच्या आयुष्यात काय घडतं एका छोट्या मुलीची आई असताना. सो या भूमिकेतले कंगोरे आणि ही ओव्हरऑलच भूमिका तिच्यासाठी फार चॅलेंजिंग होती असं मला एक प्रेक्षक म्हणून मित्र म्हणून सहकलाकार म्हणून कायम या प्रवासामध्ये जाणवलं आणि शंका नव्हती पण ते तिने ज्या ताकदीनं पेललं आहे ते मला जाम आवडलं. बरं मला आवडतं काय अनेकदा की आपल्याला सगळेच जण सांगायला यायला लागले की थोडं असं करून बघ ना थोडं तसं कर ना थोडं हे कर ना अजून छान वाटेल.
तर कधीतरी तुम्ही वैतागाल, कधीतरी असेल हो ठीक आहे ना, मी करते ना, मला माहिती आहे ना. तर ही भूमिका एवढी महत्त्वाची असल्यामुळे अजय मयेकर सर वारंवार येऊन तिला सूचना करत होते. श्रेयस सर त्यांच्या बाजूनं काही कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करत होते. किंवा मलाही कधी वाटलं या भूमिकेत तू असं करतेस का, म्हणजे मला अमुक करता येईल. तर तिने कधीच कशाला नाही म्हणलं नाही. ती प्रत्येक वेळेला तिच्या कपॅसिटीमध्ये ते करून दाखवायची. आणि मला असं वाटतं हे एवढं हार्डवर्क जे आहे ते अल्टिमेटली तुम्ही जेव्हा चित्रपटामध्ये बघाल तेव्हा ते तुमच्या लक्षात येईलच की ही भूमिका साकारणं, त्यातले ते कंगोरे दाखवणं हे सोपं नाही आहे. त्यामुळे तिचं खरंच कौतुक आहे. मैत्रीण म्हणून मला फार अभिमान वाटतो की वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वेगवेगळं काय काय करण्याचा ती प्रयत्न करते. मी इतकंच सांगेन की माझ्या काय किंवा प्रार्थनाच्या किंवा अभिजितच्या कामामागे मला एक वाटतं की ना, कलाकारांना ती भूमिका जर मिळालीच नाही तर ती व्यक्तिरेखाच नाही मिळाली तर कुठे करणार, का घराच्या आरशासमोर करणार आणि कोण मग त्याला पाहणार. आपणच आपले प्रेक्षक, आपणच आपली तयारी. कधी कधी नटाला तेही करावं लागतं. पण मी सर्वप्रथम या दोघांच्या या भूमिकेचं कौतुक करेन की त्यांनी ही अशी भूमिका घेतली की ह्या व्यक्तिरेखा यांना देऊयात. आणि त्यानंतर मग जर तुमच्या ठाई एक तहान असेल, एक भूक असेल काम करण्याची, की तो तहानलेला आहे, मला काहीतरी चांगलं काम करायचं, मी नाही आहे फक्त सूत्रसंचालक, मी नाही आहे फक्त, मी आहे खूप चांगला माणूस पण नाही, मी याच्यापेक्षा वेगळा आहे असं याला जे वाटतं ना, ह्याचा एक अत्यंत अप्रतिम चित्रपट आहे. तो कधीतरी यावा. मी त्या चित्रपटाबद्दल आत्ता बोलू शकत नाही. 2-3 वर्ष झाली तो चित्रपट बनवून. अप्रतिम काम त्यानं केलं होतं. त्या अख्ख्या चित्रपटात सर्वोत्कृष्ट काम त्याचं होतं. तर तसं काम सातत्याने यावं. कधीकधी गोष्टी बनतात पण येत नाही. कधीकधी असं इथपर्यंत घास येतो पण इथून निघून जातो. कलाकार आसुसलेला असतो. तर ते जे आसुसलेल्या एखाद्या व्यक्तीला जर एखादी व्यक्तिरेखा मिळाली तर मग त्यानंतर तो त्याचं काय करतो. आणि वकूब हा माणसाचा कमी जास्त असू शकतो, पण माणसाकडे प्रामाणिकपणा असेल ना तर तो मग प्रामाणिकपणा कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो. मला आमच्या ढोलताशा चित्रपटातला त्याचे एक मोठाच्या मोठा सीन होता तेव्हा घाबरलेला अभि आठवतो की जेव्हा मी त्याला माझे डायलॉग तर देत होतो, शिवाय मी त्याचे डायलॉगसुद्धा त्याचं पाठांतर पण मी करून ठेवलं होतं. मी त्याला ते डायलॉग देत होतो. तो अभिजित आणि आजचा अभिजित आणि मध्ये तो जो सिनेमा मी म्हणतो तेव्हाचा अभिजित, ह्याच्यामध्ये एवढा फरक आहे की त्यांच्या ठाई असलेला प्रामाणिकपणा ते दिसेल लोकांना. निश्चितच. हां, नाही मला नाही, मला अभिजितचं खरंच म्हणजे नाही म्हणून नाही, मला सांगाय, मला बोलायचं, प्लीज बोलू दे. पहिल्या फिल्ममध्ये आम्ही एकत्र होतो. आमची करिअरची सुरुवात एकत्र झाली. जय महाराष्ट्र ढाबा बटीला, दोघांचा पहिला सिनेमा. त्यानंतर आम्ही दोघं, तो त्याच्या कामात बिझी होता, मी माझ्या कामात बिझी होते. खूप वर्ष आमचं फक्त फोनवर बोलणं व्हायचं. त्यांनी माझं काही छान काम बघितल्यावर मी त्याला फोन करायची, तो मला करायचा, एवढंच होतं आमचं. भेटायचो नाही आम्ही कधी. पण मला आठवतं त्याचा चित्रपट, त्याची सिरियल संपल्यावर त्यांनी एक मला फोन केला होता आणि तेव्हा आमच्या बोलण्यातनं असं आलं होतं की यार चांगला चित्रपट करायचा आहे, प्रार्थना आणि हे सगळं. आणि ना मला तेव्हापासून मी इवन सर आठवते आपला कॉल पण झाला होता आणि तुम्ही म्हणाला आपण अभिजितचा विचार करतो, तेव्हा मला असं आलं होतं की सर तो इतका सिन्सिअर आहे ना आणि त्याला खरंच भूक आहे, त्याला करायचं आहे, त्याला करून दाखवायचं आहे, कारण त्यातलं ते अजून बाहेर आलेलं नाही. तर सर मी आत्ता त्याच्याबरोबर काम करते, कारण तेव्हा आम्ही तो सिनेमा करत होतो. म्हणजे मी आत्ता काम करते आणि मी बघते आहे ज्या पद्धतीने तो त्याचे 100% देतो आहे. सर त्याला खरंच एका चांगल्या सिनेमाची गरज आहे आणि हा रोल तर म्हणजे तो खूप कमाल करेल. आणि त्यांनी ते खरंच केलं. ते आता काय केलं, कसं केलं ते तुम्ही, मर्दिनी सिनेमा 3 जुलैला रिलीज होतोय तेव्हा तुम्ही बघा आणि तुम्हाला कळेलच. ते जास्त नाही बोलत. आणि आणखी एका माणसाच्या भूमिकेबद्दल मी तुम्हाला सांगतो, जी भूमिका कधीच, त्या भूमिकेमुळेच आम्ही दिसत असतो खरं तर अजय मयेकर. इतक्या यशस्वी मालिका दिल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये एक ॲक्टर आहे जो की फार पूर्वी ॲक्टिंग करत होता. तो आम्हाला इतकं, म्हणजे त्याला तो असं ना असं बघ आणि असं ना असं, मग इथून असं बघ आणि मग इथं हस आणि सोडून दे, त्याला इतकं ते माहिती आहे बरं का. त्याला इतकं एक्झॅक्ट ते माहिती आहे की इथे काय केलं पाहिजे. किंवा बरं सिनेमा, आम्ही तर नट आहोतच आणि आता लोकही असं म्हणू लागलेत की आम्ही नट आहोत, पण 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 अजयसुद्धा एक नट आहे. परत एक आमचा हा जो निर्माता आहे हा सुद्धा एक चांगला नट आहे. ओके, तर ते अधिकाधिक चांगलं कसं होईल, अधिकाधिक यांना पुश कसं करू शकू, किंवा प्रसंगी
हे दोघं नाही, पण मी जरा जास्त करतो. तर जितू हे काही गरज नाही असं श्रेयस, फक्त राहा, उभा राहा, बघ, त्याच्यातनं मिळतं आहे. आणि आपल्याला वाटतं ना की नाही मी काही करतच नाही. अरे तू ऐक माझं, तू फक्त बघ, इथे हे होतं आहे, तू बघ, कर, हां ये इकडे मॉनिटरवर बघ, ओके बरोबर आहे, मी बरोबर. हा जो सगळ्यांचा अनुभव, आमची भूक आणि आमचं हे सगळं, याचा सगळ्याचा परिपाक अजय मयेकरनं इतक्या चांगल्या पद्धतीनं केला आहे की तो मला असं वाटतं की आमच्या कोणाहीपेक्षा, नो डाऊट यांची भूक आहे हे सगळं, पण आमचे झाले हो 1-1, 2-2, 3-3, 4 जे काही सिनेमे झाले ते झाले. त्याचा पहिला सिनेमा, त्यामुळे त्याचं हे पहिलं बाळ आहे आणि आम्ही त्याचा भाग हो, त्याची इतकी मजा आणि आनंद वाटतो. आणि त्यांनी फार प्राणपणाने ते केलेलं आहे. फार मला महाबळेश्वरचं माहीत नाही, याच्या आधी त्याचा सिनेमा आला आहे का, त्याचाही पहिला आहे. पाहिलं तुम्ही किती पहिल्या लोकांना चान्स देतात हे. हां सिरियसली तुम्ही बघा ना, मला वाटतं सईचा पहिला सिनेमा होता, सई चिन्मय मांडलेकरचा पण पहिला होता. श्रुती मराठे. वा, तृप्ती डिमरी, तू पण होतास त्या पिक्चरमध्ये. त्याच्यात तर मी छोटा रोल केला होता. तृप्ती डिमरी, समीर पाटील, पुष्पांग गावडे. वा वा, पाहिलं तुम्ही, हे असं आहे. निश्चितच मला आवर्जून हे म्हणावंसं वाटतं आता की मराठी सिनेमांचा इतिहास असा राहिलेला आहे की जे स्त्रीकेंद्री भूमिका असलेले सिनेमे आहेत, म्हणजे अगदी माहेरची साडी असो किंवा त्याच्यानंतर आलेले अनेक सिनेमे असो, त्याला बाई पण भारी देवासुद्धा असेल, की पुरुषांनीच त्या सिनेमे खूप पाहिलेले आहेत. आणि हे पुनरावृत्ती या सिनेमाच्या बाबतीत होईल यात वादच नाही, मला असं वाटतं. तुमच्या अकाउंटला करोडो लाईक्स पडो. हां बरोबर की नाही, हाच आशीर्वाद होता. क्या बात आहे, खरंच हे खरं घडलं पाहिजे. निश्चितच, कारण खूप गरज आहे पुरुषांना हे बघण्याची की काय करू नये निश्चित. आणि कोणी काय करत असेल तेव्हा कसं उभं राहावं. आणि वारीचा सुद्धा दिवस आहे आणि ही मर्दिनीची वारी अखंड आपल्या सिनेमागृहात चालू, अशी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियासोबत मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. मित्रा, मला माहीत नाही तुम्ही आत्ता जिथे कुठे आहात, ज्या कुठल्या, मी परत एकदा सांगतो की आपापल्या वकुवाप्रमाणे माणूस पुढे जात राहतो, नशिबाची नियतीची साथ लागते. पण मी तुमच्यामध्ये आत्ता एक अत्यंत खूप मोठा आणि गुणी आणि अत्यंत पुढे जाऊन नावारूपाला आलेला एक पत्रकार संपादक पाहतोय. तुम्हाला या निमित्ताने शुभेच्छा. धन्यवाद, थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.